सर्व काही ठीक होतं, पण अचानक हा मेसेज आला. मेसेज वाचा एकदा. हा आमच्या काउन्सिलिंगच्या प्रीमियम काउन्सिलिंगच्या एका स्टुडंटच्या WhatsAppवरती मेसेज आलाय. तर डिअर त्याचा आयडी इथं दिलेला आहे. अपॉन री-व्हेरिफिकेशन युअर एन-सी-एल डॉक्युमेंट म्हणजे काय नॉन क्रिमिलियर वॉज फाउंड टू बी इनकरेक्ट. ॲज अ रिझल्ट युअर ॲप्लिकेशन हॅज बीन अपडेटेड टू ओपन status. If you possesses the correct document and wish to reclaim your category benefit status, kindly edit your application form and upload the correct document before the last date of grievance period. CET सेल मुंबई. ओके. मेसेजचा अर्थ काय? जर तुम्हाला आला असेल ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पाहावाच लागणार आहे. मेसेजचा अर्थ आहे त्यांचं सांगणं असं आहे, की तुम्ही जे नॉन क्रिमिलियर अपलोड केलं होतं, तर ते नॉन क्रिमिलियर चुकीचं आहे. बरोबर. तुम्हाला आता काय करावं लागेल जर कॅटेगरीमधनं जायचं असेल, सध्या त्यांनी त्या मुलाचा फॉर्म ओपनमधनं टाकलाय आणि जर कॅटेगरीमधनं तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला ते नॉन क्रिमिनल आणावं लागेल. पण आता एक शॉकिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. काय शॉकिंग गोष्ट आहे? पहा. आपण सीईटी सेलच्या वेबसाईटला गेलोय. ओके. सीईटी सेलच्या वेबसाईटला गेलोय. त्या मुलाचा मी इथं प्रोफाईल वगैरे एडिट केलाय. बरोबर. आता 2 मिनिटं इथं पाहायचं नाही. युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरिफाईड अँड कन्फर्म बाय एससी. ओके. 11 तारखेलाच त्याचं व्हेरिफिकेशन वगैरे कंप्लीट झालंय. 11 तारखेला. विचार करा 11 तारखेला. बरोबर. व्हेरिफिकेशन वगैरे सगळं कंप्लीट झालं होतं. म्हणजे जी कॅटेगरी होते तिचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थित व्हेरिफाय झाले होते. ऑनलाईन आपण ॲप्लिकेशन केलं होतं आणि ऑनलाईन सगळं झालं होतं. म्हणजे कॅटेगरी फॉर ॲडमिशन जी आहे, तर ती आपल्याला कॅटेगरी दाखवत होते. म्हणजे त्यावेळेस त्याचं नॉन क्रिमिलियर व्हॅलिड होतं. आता अचानकच त्याचं नॉन क्रिमिलियर इनव्हॅलिड दाखवायला लागलंय आणि इथं त्यांनी हे दाखवलंय. काय दाखवली त्यांनी? की त्यांना जे नॉन क्रिमिलियर पाहिजे, तर ते 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे. 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे. तर त्या स्टुडंटचं नॉन क्रिमिलियर जे आहे, तर ते 31 मार्च 2029 पर्यंत व्हॅलिड आहे. म्हणजे त्याची काय व्हॅलिडिटी जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा ॲप्लिकेशन फॉर्म मागे पाठवला. पण माझा सिंपल आणि साधा प्रश्न आहे किंवा तुम्हालाही ते म्हणजे पटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की जर तुम्हाला व्हॅलिडिटी ही 2029 पर्यंत पाहिजे होती, मग तुम्ही अगोदरच का व्हेरिफिकेशन केलं? तर मला सांगा. कुठून आणायची त्यांनी व्हॅलिडिटी? सॉरी कुठून आणायचं त्यांनी नॉन क्रिमिनल लगेच 2027चं? बरं हा मेसेज जर त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही, तर ह्या स्टुडंटपर्यंत पोहोचला. पण काही असे स्टुडंट असतील ज्यांच्यापर्यंत मेसेज जाणारच नाहीये. बरोबर? जे WhatsApp पाहणार नाहीत, जे तुमचा मेल पाहणार नाहीत, काय पाहणार नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांचं करायचं काय? त्यांचं भवितव्य धोक्यात आहे की नाही? आता हे पहा, 2 मिनिटं आपण याचं एक्नॉलेजमेंट लेटर पाहू. आता एक्नॉलेजमेंट लेटर कधी येत असतं? ज्यावेळेस आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय होतील. ओके. एखाद्या एफसी सेंटरकडनं त्यावेळेस आपल्याला एक्नॉलेजमेंट लेटर. आता ह्या केसमध्ये त्याचं एक्नॉलेजमेंट लेटर पाहू. एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. ओके. आता इथे आपल्याला व्हर्जन सिलेक्ट करायचंय. व्हर्जन आपण इथं आता सिलेक्ट केलं. समजा फर्स्ट व्हर्जन सिलेक्ट करू. आता फर्स्ट व्हर्जन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण ऑनलाईन व्हेरिफिकेशनला टाकलं होतं, त्याच्यानंतरनं हे व्हर्जन आपल्याला आलंय. ओके. इथं तुम्हाला क्लिअरली टाईम वगैरे पण दिसत असेल. इथं या 5 तारखेला आपण अप्लाय केलं होतं. बरं. याच्यामध्ये आता जर आपण व्यवस्थित पाहिलं, कॅटेगरी एस-सी-बी-सी आहे आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन एस-सी-बी-सी दाखवलंय. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. डॉक्युमेंट वगैरे सगळे व्यवस्थित व्हेरिफाय झाले होते. पण आता हे झालं 1 जे की सध्या आता व्हॅलिड नाही कारण आता व्हर्जन नंबर 2 आलंय त्याचं सकाळीच. काय आलंय? व्हर्जन नंबर इथं 2. इथं जर आपण सिलेक्ट केलं, इथं काय दाखवण्यात येतंय? कॅटेगरी त्याची एस-सी-बी-सी तर आहे. पण कॅटेगरी फॉर ॲडमिशन ओपन. फॉर्म डायरेक्ट ओपनमधनं टाकला. जर फॉर्म तुम्हाला ओपनमध्येच टाकायचा होता, अगोदर कशाला व्हेरिफाय केले डॉक्युमेंट्स? बरं, सगळ्या मुलांचं असं केलंय का? तर नाही. अजून काही अशी मुलं आहेत, की ज्यांचं ऑनलाईनच व्हेरिफाय केलं होतं आपण आणि त्यांचं डॉक्युमेंट पण नॉन क्रिमिनल ते 2029 पर्यंतच व्हॅलिड होतं. त्याचा फॉर्म रिटर्न नाही आला. मग आता त्यांना पण धाकधूक लागून राहिली, की बाबा एन ॲडमिशनच्या वेळेस जर फॉर्म रिटर्न आला, त्यांनी काय करायचं? बरोबर. आत्ता नाही रिटर्न आलं. ठीक आहे, ते आत्ता वाचले. पण जर ज्यावेळेस आपल्याला कॅप राउंडची अलॉटमेंट येईल आणि त्यावेळेस जर त्यांचा फॉर्म रिटर्न आला किंवा ओपनमधनं सीट जर गेली, ओपनमध्ये जर त्यांचं ॲडमिशन कन्व्हर्ट झालं, तर मग त्यांनी कसं करायचं? हा पण एक पडलेला मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणखीन एक मोठा प्रश्न म्हणजे काय? तर बाबा ह्या मुलाने आता कुठून डॉक्युमेंट ते आणायचं? बरोबर. नॉन क्रिमिनल तुम्हाला माहिती आहे सध्या किती धावपळ चालू आहे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी. बरोबर. लगेच मग सीईटी सेल हा विचार का नाही करत आहे? बरोबर आहे. हे किती मुलांसोबत झालंय? बऱ्याचशा मुलांसोबत. आमच्या काउन्सिलिंगचे एक 5 ते 6 मुलांबरोबर अशा पद्धतीची घटना घडली. ज्यांनी ऑफलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफाय केली होती. त्यांचे 2029 चे पण चाललेत. काही अशी मुलं आहेत, की ज्यांनी ऑनलाईनमध्ये आली होती. त्यांचं 2029 पर्यंत चाललंय. मग काही निवडक मुलांचेच ॲप्लिकेशन तुम्ही मागे का पाठवले? बरं, जर तुम्हाला पाठवायचे होते
अगोदर ज्यावेळेस त्यांनी पहिल्या वेळेस फॉर्म भरला होता, त्यावेळेस तर तुमचे नियम वगैरे बरोबर असतील सगळे. त्यावेळेसच तुम्ही चेक करायचं म्हणजे आम्ही त्यावेळेस तरी करू शकलो असतो ना. मग आता ह्या मुलांनी काय करायचं? किंवा असे काही मुलं आहेत, आता समजा हा मेसेज आला ठीक आहे WhatsAppवरती आला. ओके. पण असे काही मुलं असतील, की जे WhatsApp वगैरे यूज नाही करत, ज्यांनी एखाद्या नेट कॅफेमध्ये फॉर्म भरलाय, बरोबर? किंवा दुसऱ्या कोणाचा नंबर दिलेला आहे. मग त्या मुलांचं काय? किंवा काही मुलं आहेत त्यांचं संग दुर्लक्षित झालं बाबा. मग त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे? हा एक पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. कारण पहा ना, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्याच्या अगोदर खटकन तुमचं ॲडमिशन ओपनमध्ये जात असेल, त्या क्षणाला किती स्ट्रेस हा मुलावर, त्याच्या पालकांवर किंवा इव्हन आमच्यावर येणार. कारण प्रीमियम बॅचचा तो मुलगा आहे आणि ठीक आहे, ची जबाबदारी आमच्यावर आहे. पण असे असंख्य मुलं आहेत आणि ज्यांच्या सोबत असं झालंय ना, तर त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सी सेलला याच्यावर काही ना काहीतरी केलं पाहिजे. पण ते डायरेक्ट तिथं काय क्लिअरली मेन्शन केलंय त्यांनी, की आम्हाला 2027 पर्यंतचं डॉक्युमेंट व्हॅलिड पाहिजे. बरोबर. पालक वगैरे काय सांगतायत, की आमच्याकडे 2029चंच आहे. बरं. त्याच्यात काही उपाययोजना जर असतील ना, तर त्या नक्की आपल्याला पाहिजेत ना. हा खूप मोठा पडलेला प्रश्न आहे. या पद्धतीने तुम्हाला आता मी जसं दाखवलं, या पद्धतीने आपल्याला तिथं डॉक्युमेंट हे करायचंय. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला करेक्शन करू शकतो. कधी? आपण 23, 24, 25 ह्या 3 तारखेला आपण त्याच्यात करेक्शन करू शकतो आपल्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आणि ते होईल पण. काही अडचण येणार नाहीये. ते होणार आहे. आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. कारण सी सेल आपल्याला डायरेक्ट लादत चाललंय आपल्याला ते फॉलो करायचंय कुठल्याही परिस्थितीत. मला माहिती आहे सी याच्यावर कोणताही ऑप्शन काढणार नाही किंवा काहीही काढणार नाहीये. ठीक आहे, असू देत काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या विद्यार्थ्यांना असा मेसेज आलाय, तर त्यांनी पटकन एक गोष्ट करायची. त्यांनी 2027 पर्यंतचं नॉन क्रिमिलियर आणायचंय. 1 वर्षाचं व्हॅलिडिटी असणारं नॉन क्रिमिलियर त्यांना काढावं लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत. त्याची रिसिप्ट जरी असेल तरी चालेल, काही अडचण नाही. ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आपण ते पुन्हा चेंज करू शकतोय. रिसिप्ट असेल तरी चालेल, पण त्यांना ते सर्टिफिकेट आणणं बंधनकारक आहे. आणि जे मुलं याच्यातनं हे झालेत, म्हणजे समजा ज्यांनी 2029चं 2028चं नॉन क्रिमिनल अपलोड केलं होतं, तर त्यांनी कृपया आता लक्ष ठेवा. कुठल्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतोय. कुठल्याही क्षणी मेसेज येऊ शकतोय तुम्हाला किंवा आपल्या सेलवर तुम्ही लॉग इन करून पहा. त्या वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करायचंय आणि तुमचं काय स्टेटस दाखवतंय ना, ते आम्हाला एकदा तिथं कन्फर्म करायचंय. म्हणजे तुमचं जे स्टेटस आहे, ओके. तर तुमच्या ह्याच्यात दाखवलं काय पाहिजे त्यांनी फक्त, तर पहा 1 सेकंड मी घेतोय फक्त. ओके. त्यापेक्षा डायरेक्टली होममध्ये जाऊया. हां. तुमच्यामध्ये हा एवढंच ग्रीन कलर मधला जेवढा मेसेज आहे ना, तर तेवढाच आला पाहिजे. इथपर्यंतच युअर ॲप्लिकेशन फॉर्म इथपर्यंत एवढाच मेसेज तुमचा आला पाहिजे. त्याच वेळेस तुम्ही कन्सिडर करू शकता. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ती व्यवस्थित चेक करा. त्याच्यामध्ये कॅटेगरी वगैरे काहीही अडचण असेल ना, इमिडिएटली लगेच आपल्याला सेलवर लॉग इन करायचंय. काय जी आपली त्रुटी वगैरे असेल ते पाहायचंय आणि ॲज पर त्यांचे लॉ आता आपल्याला ते करावंच लागणार आहे. त्यानुसार आपल्याला तिथं अपडेट करणं गरजेचं आहे. तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी कारण ही पुढची जी प्रोसेस आहे खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक स्टॅप राउंडमध्ये प्रत्येक काही ना काहीतरी सी गोंधळ घालणार आहे. मग त्यासाठी आपली तुम्हाला साथ हवी आहे. त्यासाठी तुमची आम्हाला साथ हवी आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.